हॅलो, आज मी बनवणार आहे पास्ता बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी, मीठ आणि तेल टाकून पाण्याला चांगली उकळी होऊन दिली। तुम्ही तुमच्या मनाचा कोणताही पास्ता वापरू शकता। मी मॅक्रोनी वापरली होती। साइड बाय साइड मी कॉर्नसुद्धा शिजायला ठेवले होते, जे पास्त्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। तेलामध्ये उभी चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली शिमला मिर्च, कांदा, बारीक चिरलेलं गाजर आणि ॲट द एंड टाकले कॉर्न नंतर टाकले टोमॅटोज, जे की पूर्णपणे ऑप्शनल आहेत। सगळ्याचा क्रंचीनेस टिकसपर्यंत त्याला चांगलं परतून घेतलं आणि नंतर टाकला 2 चमचे शेजवान आणि 1 चमचा केचप। ते टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि 70% कुक झालेली आपली मॅक्रोनी टाकायची, जास्त पाण्यात उकळवायची नाही। नंतर टाकलं पास्ता मसाला प्रीमिक्स आणि ॲट द एंड मी त्याच्यामध्ये चीज क्यूब्स किसून घेतले। हा पास्ता खूप जास्त छान लागत होता। घरच्या घरी व्हेजिटेबल्स होते, त्यातून मी हा